वेळ रात्री 10:30ची होती आणि लोकेशन कोणतं तर अहिल्यानगर पुणे हा जो हायवे आहे त्याच्यावरती पारनेरच्या जवळचा जातेगाव फाटा। एक तरुण बाईकने रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करत होता आणि तेवढ्यात मागून एक MG हेक्टर जोरात आली, MG ग्लॉस्टर ही जोरात आली, त्याला उडवलं आणि हॉस्पिटलला त्याच्या सोबतच्या माणसांनी त्यांना नेईपर्यंत कळलं की संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे नितीन शेळके आणि ज्या व्यक्तीने उडवलं त्याचं नाव आहे सागर सुरेश धस, भाजपचे आमदार सुरेश धस यांचे सुपुत्र। गेल्या 2 दिवसात मी बघतोय महाराष्ट्रामध्ये चर्चा न झालेली जी बातमी आहे आणि अत्यंत महत्त्वाची, याच्याबद्दल प्रश्न विचारणं आवश्यक होतं, त्यावरती आता प्रश्न विचारले गेलेले नाहीत, फक्त रिपोर्ट झाली। पण ज्या क्षणी या संपूर्ण प्रकरणाची FIR मी पाहिली आणि काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला आता मला दाखवायचे आहेत हे बाहेर काढले, त्यानंतर नेहमीप्रमाणेच प्रश्न उपस्थित झाले आणि मग यंत्रणांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जी फिर्याद दाखल करून घेतली त्याच्या अनुषंगाने जर तपास करायचा असेल तर जी कलमं दाखल करण्यात आली आहेत ती आरोपीला वाचवण्यासाठीच केली की काय, असा तपास यंत्रणांवरती तुम्हाला प्रश्न पडू लागेल। आणि त्याहून महत्त्वाचं ह्या व्हिडिओच्या शेवटी जे आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे काही अनुत्तरित प्रश्न, ते कशा संदर्भातले, ते म्हणजे मृत झालेल्या व्यक्तीच्या पोस्टमॉर्टमचे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय, ज्या सुरेश धसांच्या लेकाने त्या 2 व्हीलरवाल्याला उडवलं ज्याचा त्यामध्ये मृत्यू झाला त्याचे ब्लड रिपोर्ट्स घेतल्यानंतर ते सॅम्पल्सबद्दल अजूनही कोणती माहिती बाहेर कशी काही येत नाहीये आणि हे सॅम्पल्स अजूनही ऑथॉरिटीजकडे सबमिट कसे काय झाले नाहीत। खरंच मद्यप्राशन केलं होतं, अल्कोहोल घेतलं होतं की नाही, सगळ्या गोष्टींची उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून समजून घ्यायची। नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। या संपूर्ण प्रकरणाची FIR आहे। सुरुवातीला आपण घटनाक्रम काय आहे हे थोडं समजून घेऊ, त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यामध्ये नक्की कोणकोणते कायदे लावलेत, BNSची कलम, भारतीय न्याय संहितेची ती समजून घेऊ आणि त्यानंतर जो मी तुम्हाला शेवटचा आत्ता मगाशी प्रश्नाचा उल्लेख केला होता की कशा पद्धतीने यामध्ये आरोपीच्या विरोधात तक्रार तर दाखल झाली आहे पण आरोपीला काहीच होणार नाही याची दक्षता ऑथॉरिटीजने घेतली की काय, असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडेल आणि त्यानंतर पोलिसांना प्रश्न विचारावे लागतील। चला सुरुवात करूया त्या सगळ्याला। स्वप्नील पोपट शेळके या व्यक्तीने या सगळ्यामध्ये दिले, ज्याचा चुलत भाऊ या सगळ्या प्रकरणामध्ये आता ॲक्सिडेंटमध्ये त्याला नितीन शेळकेला जीव गमवावा लागला। सो नितीन प्रकाश शेळके हे कोण होतं, यांचं सह्याद्री नावाचं एक हॉटेल आहे, ते हॉटेल आहे पुणे नगरकडे जाणारा जो हायवे आहे त्याच्यावरती पळवे शिवाराच्या ठिकाणी या ठिकाणी त्याचं एक हॉटेल आहे। झालं काय तर 7 तारखेच्या रात्री 10:30 वाजता जातेगाव फाट्यावरती, जिथे आपल्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे त्यातला पारनेर मतदारसंघ, पारनेरच्या मतदारसंघाच्या इथे त्या हद्दीमध्ये तो टर्न घेत होता एका ठिकाणी बाईकवरती आणि बाईकवरती टर्न घेत असतानाच ॲक्च्युली त्यांनी असं म्हटलं आहे की तिथल्या अहिल्यानगर इथे जे जोशी वडेवाले आहेत त्याच्यासमोर माझा चुलत भाऊ नितीन ज्याचा मृत्यूला तो उभा होता, कामानिमित्त तो वाट पाहत असतानाच नितीन याची जी तिथे मोटर होती ती मोटर तो तिथेच होता आणि तो जातेगाव फाट्यावरून तिथे तो क्रॉस करू लागला। क्रॉस करू लागल्यानंतर अहिल्यानगर ते पुणे या मार्गावरून जाणाऱ्या एका 4 चाकी वाहनाने जी MG ग्लॉस्टर म्हणजे एक आपण असं म्हणू उच्चभ्रू लोकांकडे असणारी कार ही साधारण, तर तिने त्याला थेट धडक दिली आणि भरधाव वेगाने तिने माझ्या भावाला उडवलं, त्याची गाडी सुद्धा त्या ठिकाणी पडली। आता त्या ठिकाणी जेव्हा हे स्प्लेंडरला डाव्या बाजूने जोराची धडक दिली, ती धडक दिल्यानंतर त्यानंतर तिथे ज्या ठिकाणी इतर जमा सगळे लोक होते यांच्या मदतीने ती गाडी बाजूला केली रस्त्याच्या, माझ्या चुलत भावाला आम्ही उचललं आणि तिथेच ज्या ठिकाणी अपघात झाल्याचं मी त्याचा तोपर्यंत घरी कळवलं फोन करून आणि त्यानंतर निलेश याची स्वतःची 4 चाकी गाडी घेऊन तिथे आणखी एक जण त्याचा मित्र तो आला होता आणि मग त्या निलेशला फोन करून जेव्हा बोलवलं तेव्हा त्या निलेशच्या गाडीमध्ये याला टाकलं आणि त्यानंतर भाऊ त्यानंतर तो निलेश ज्याची गाडी आणली होती तो आणि जी मृत व्यक्ती झाली शेळके ज्याचा भाऊ सोबत होता, असे 3 जण हे निरामे हॉस्पिटल सुप्याच्या ठिकाणी दाखल झाले। तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे की उपचारासाठी तुम्ही आणलेलं आहे खरं, पण वैद्यकीय अधिकारी त्याला तपासू लागले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की औषधापूर्वीच संबंधित व्यक्ती मयत झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळे मग तोपर्यंत पोलीस आलेले होते आणि आम्ही मग पोलीस स्टेशनला सुप्याच्या तक्रार द्यायला गेलो। या सगळ्या FIR मध्ये पहिला प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे कोणत्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, तर 2 गोष्टी होतात। एक होते ते म्हणजे
ज्याच्यामुळे तो अपघात झालाय, म्हणजे इथे समजा सुरेश धस यांचा सागर धस हा मुलगा आहे, त्याच्यामुळे तो अपघात झालाय, तर तो त्या ठिकाणाहून एकतर पलायन करतो किंवा दुसरं असं असतं की तीच व्यक्ती उलट थांबते, त्या ठिकाणी बघते की आपल्यामुळे कोण पडलंय, त्याला ती तत्काळ उचलते, स्वतःची कार असेल तर त्यामध्ये टाकते आणि जवळपास हॉस्पिटल बघते. याच्यामध्ये नितीन शेळके याचा मृत्यू झालाय, त्याचा भाऊ आणि त्या भावाने बोलवलेला आणखी एक मित्र, या सगळ्यांनी त्याला उचलून तिथे घेऊन गेलेत. याचा अर्थ सुरेश धस यांचा मुलगा घटनास्थळावरून पळून गेला का, हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. आता आपण पुढे जाऊ. त्यांनी या सगळ्यामध्ये परत म्हटलेलं आहे की आम्हाला हे सगळं समजल्यानंतर पोलीस पण तिथे आले होते, मग आम्ही पोलिसांसोबत गेलो, कारण आम्हाला तक्रार द्यायची होती, कारण संबंधित व्यक्ती अत्यंत जोरात येत होती आणि त्यामुळे माझ्या भावाचा त्यामध्ये मृत्यू झाला. मग त्याने असं म्हटलं की त्यानंतर आमचे आणखी एक नातेवाईक आहेत प्रसाद तरटे म्हणून, त्यांना पण आम्ही इथून, ते पारनेरचेच आहेत, त्यांना पण आम्ही इथून घेऊन गेलो आणि त्यानुसार सुपा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोहोचलो. मग तिथे पोहोचल्यानंतर आम्ही सेक्शन XYZ याच्या अंतर्गत त्यांचं असं म्हणणं आहे की अंमलदार यांनी माझ्या चुलत भावाच्या प्रेताचा पंचनामा करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यामुळे डेड बॉडी तिकडे पंचनाम्यासाठी पुढे गेली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह सकाळी 11 वाजता आम्हाला ताब्यात देण्यात आला. पण त्या रात्री आमची तक्रार आम्ही जी नोंदवली, ती तक्रारीच्या मध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे एंडिंगला, अंत्यविधी केल्यानंतर समक्ष पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भावाचा भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता गाडी चालवून माझ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमध्ये दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत होणाऱ्या ज्या एक कंपनीची ती गाडी आहे आणि त्या गाडीतील चालक हा सागर सुरेश धस राहणार आष्टी बीड यांच्या विरुद्ध मी तक्रार देतोय. ही सगळी झाली FIR. आता आपण या सगळ्यात आणखी पुढे जाऊ. FIR मध्ये पोलिसांनी कलम लावली. पहिलं कलम आहे की ते मोटर व्हेकल ॲक्ट 1988चं 184 कलम लावलं आहे. दुसरा कलम महत्त्वाचा आहे, BNS 1061 हे कलम, म्हणजे 106 आणि कंसामध्ये 1 हे कलम आहे. हे कलम काय सांगतं आपण बघू आणि त्यामुळेच ह्या सगळ्यामध्ये डाऊट कसा तयार होतो आणि संशयाच्या भोवरात हे सगळं काय येतं हे आपण समजून घेऊ. BNS 106 मध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आल्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे की बाबा एखाद्या निग्लिजन्स असेल किंवा ज्याला आपण म्हणू की जल्दबाजीमध्ये एकदम घाई गडबडीत कोणतरी गाडी चालवतोय, रॅश ऑर निग्लिजंट या ॲक्टमध्ये शब्द वापरण्यात आलेले आहेत. आणि तशी गाडी चालवून जर ती व्यक्ती जर तसं गाडी चालवणं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलं तर हा ॲक्ट त्याच्यामध्ये लावता येतो. पण इंटरेस्टिंगली हा खुनाच्या किंवा कल्पेबल होमिसाईड ज्याला आपण म्हणतो, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा याच्यामध्ये या सगळ्याला हे काही कलम पात्र ठरत नाही. याचा अर्थ काय, तर शिक्षा तर कमी होतेच, पण या सगळ्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणताच दाखल होत नाही. खुनाचा तर ऑब्व्हियसली या सगळ्यामध्ये नाहीच होत दाखल. पण हे कलम इतकं माइल्ड आहे की याच्यानुसार एकतर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट्स अ बेलेबल ऑफेन्स. त्यामुळे आरोपी हा ताब्यात राहून त्याची चौकशी करणं हा यामध्ये या कलमामध्ये प्रायोरिटी राहत नाही, तर उलट बेलेबल असल्यामुळे आरोपीला लगेच या सगळ्यामध्ये सोडून देता येतं. बरं, सोडून देण्यावरून सगळ्यात महत्त्वाचं काय, तर सुरेश धस यांच्या मुलाला पोलिसांनी फार काळ काय ताब्यात ठेवलं नाही. ज्यावर्षी रात्री तो होता त्यावर्षी त्याच्या मेडिकल टेस्ट करण्यात आला, जो मुद्दा सगळ्यात शेवटी मी घेणार आहे तो. पण स्टेटमेंट लिहून घेतलं आणि त्याला लगेच सोडून पण देण्यात आलं. आणखी काही फर्दर इन्क्वायरीची या सगळ्यामध्ये गरज आहे, आणखी काही महत्त्वाची चौकशी केली पाहिजे असं पोलिसांना या प्रकरणात वाटलं नाही. पहिलं कलम कोणतं, तर 1061 ह्यातलं BNS जे मी आता तुम्हाला सांगितलं की इट इज बेलेबल. पुढचं सेक्शन बघून तर तुम्हाला आणखी प्रश्न पडू लागतील. पुढचं सेक्शन आहे BNS 125A आणि 125B, म्हणजे त्यातलंच 125A आणि B हे. याच्यामध्ये काय परत सेम रॅश ड्रायव्हिंग, निग्लिजन्स किंवा गंभीर दुखापत एखाद्याला तुमच्या गाडी चालवण्यामुळे किंवा तुम्ही अशी गाडी चालवता की ज्याच्यामुळे एखाद्याला गंभीर दुखापत होईल, किंवा आणखी काय की एखाद्या व्यक्तीचा एखादा अवयव निकामी होईल किंवा त्याचं 20 दिवसांपेक्षा जास्त हॉस्पिटलायझेशन होईल, अशा पद्धतीचं तुम्ही जर केलं असेल तर हे 125A आणि 125B ही कलमं लागतात. आता इंटरेस्टिंग मुद्दा बघा, एक उदाहरण देतो मी या सगळ्यामध्ये तुम्हाला. म्हणजे ज्या 106चा मी आत्ता मगाशी उल्लेख केला होता आणि ते का इतकं माइल्ड पद्धतीचं वाटतं, एक उदाहरण देतो. समजा आता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मी बंदूक काढली आणि बंदुकीची नळी समजा साफ करत असेल किंवा बंदूक मी मेंटेनन्ससाठी बाहेर काढली असेल आणि ती बंदूक साफ करताना चुकून त्यातून गोळी सुटली आणि जो कॅमेरामॅन मला आता रेकॉर्ड करतोय त्याला ती लागली आणि त्याचा सगळ्यामध्ये मृत्यू झाला, तर अशा वेळी
कलम दाखल होतं ते कोणतं 106(1). साधारण तुम्हाला कळलं असेल की या कलमाची व्याख्या एक्झॅक्टली आपण कशी आहे ती मी तुम्हाला सोप्या शब्दात समजून सांगितली। पुढचं या सगळ्यामध्ये महत्त्वाचं 125ची कलम मी तुम्हाला सांगितली। 281चं एक कलम याच्यामध्ये लावलंय BNSSचं। ते काय सांगतं की बाबा तुम्ही वेग मर्यादा प्रचंड ओलांडलेले आहेत किंवा तुम्ही निष्काळजीपणे परत ड्रायव्हिंग करत आहात आणि वेग मर्यादा इतकी ओलांडली आहे की ज्याच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका तयार होतोय अशा पद्धतीचं। सेम त्याच्या खाली तुम्ही आला 324 मधलं 4 आणि 5 सेक्शन असे BNSSचे लावलेत। त्यामध्ये काय म्हणतात की बाबा तुम्ही असं वाहन चालवलं की ज्याच्यामुळे आणखी कोणाच तरी वाहनाचं नुकसान झालं, मग ते 20,000 पासून ते 1 लाखापर्यंतची अमाऊंट त्या कलमामध्ये सगळी टाकण्यात आलेली आहे। किंवा वाहनाला नुकसान झालं आणि परत समोरच्यालाही गंभीर झाली पण त्यामुळे त्याचा मृत्यू नाही झाला, असं या सगळ्यामध्ये कलमामध्ये केलेलं आहे। त्यामुळे याच्यामधले जे 324(5) जे आहे ज्याला आपण ऑफेन्सेस ऑफ मिसशेफ असं त्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये इजा, दुखापत आणि नुकसान याच्या व्यतिरिक्त काहीच गेलेलं नाही। आता ह्या सगळ्याचा शेवटचा मुद्दा आणि काही अनुत्तरित प्रश्न जे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला उपस्थित केले होते, ते प्रश्न मी यासाठी उपस्थित केले होते, त्याचं मूळ कारण असं आहे की ज्यावेळी इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो त्यावेळी पोलिसांनी यामध्ये कोणती कलम लावली हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं, पण तसं होत नाही। दुसरं म्हणजे जे तक्रारदार आहेत त्यांना मी 2-3 वेळा फोन करायचा प्रयत्न केला, आमच्या नगरच्या माणसालाही त्यांच्याकडे पाठवलं, पण ते आता कुणीच बोलायला सगळ्या प्रकरणामध्ये तयार नाही आहेत। कारण शेवटी सुरेश धस यांच्या मुलाविरोधात तक्रार देणं म्हणजे तुम्हाला किती गट्स लागतील याचा ते साधारण त्यांना आता अंदाज आला असेल। तिसरं महत्त्वाचं, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेताना कलमच अशी टाकलेली आहेत की ज्याच्यामध्ये आरोपी हा एकदम पटकन सुटेल। चौथं सगळ्यात महत्त्वाचं, 2 प्रश्नांची उत्तर अजून मिळत नाहीत। ती काय आहेत? पहिलं, पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अहवाल तुमच्याकडे आला असेल तर त्यामध्ये साधारण कशा पद्धतीने मृत्यू झालाय काय वगैरे या गोष्टी क्लिअर झाल्या असतील। पण दुसरा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, तो हा आहे की सागर धसने त्या दिवशी दारू प्यायली होती की नाही त्याच्याबद्दल मात्र अजून बोलायला कोणी तयार नाही, कारण त्याचे ब्लड सॅम्पल्स घेतले हे सांगतायत, त्यामुळे लॅबोरेटरीला पाठवले सांगतायत। आता 2 दिवस होऊन गेले, घटनेला 48 तास आता होत येतील जवळपास। 48 तास होत असताना सुद्धा ब्लड सॅम्पल्समध्ये एक्झॅक्टली काय डिटेक्ट झालंय या गोष्टी मात्र रिव्हील करायला अजून पोलीस तयार नाही आहेत। आणि इथे सगळी संशय जो या सगळ्यामध्ये तयार होतोय, जो संशय बळावतोय तो सगळा यामध्ये बळावतोय, कारण ऑथॉरिटीज ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑथॉरिटीज पोलीस हे या सगळ्या प्रकरणात काहीच बोलायला अजून तयार नाहीत। पोलिसांनी अधिकृत स्टेटमेंट जरी दिलं असलं तरी सुद्धा तपासाच्या अनुषंगाने तुम्ही काय केलंय याबद्दल ते बोलायला तयार नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, संबंधित व्यक्तीला ताब्यात ठेवून त्याच्याकडून आणखी चौकशी करून घेणं याबद्दल मात्र पोलिसांना काही वाटलं नाही। त्यांना असं वाटलं की संबंधित व्यक्तीचं आपण रेकॉर्ड घेतलं, स्टेटमेंट घेतलंय, दॅट इज इनफ फॉर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन। आणि त्या अनुषंगाने तत्काळ सुरेश धस यांचे सुपुत्र सागर धस यांना पोलीस म्हटले बाबा घरी जाता। मी काल हे संपूर्ण प्रकरण यासाठी होल्ड केलेलं होतं की पोलीस या सगळ्या प्रकरणात काय स्पष्टीकरण देतात हे मला बघणं महत्त्वाचं होतं। आणि अर्थात जी FIR बाहेरही येऊ दिली जात नव्हती ती तुमच्यापर्यंत आणण्याचा मी हा केलेला प्रयत्न। आणि माध्यम म्हणून आम्ही ठरवू नाही शकत की पोलिसांनी कलमं कोणती दाखल केली पाहिजेत, पण दाखल केलेल्या कलमांवरती प्रश्न विचारणं हे माझं काम आहे। तुम्हाला काय वाटतं 100% कळवा आणि कमेंट तुम्ही करताच, त्यानुसार आणखी कमेंट्स करतच राहा। कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार थांबतो आता।